मराठी हिंदी दोन्ही भाषेवरती प्रभुत्व असणार आणि आफ्टर लंच आता पुन्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जेवणानंतर बरेचसे आता प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काही ऑनलाईन आपल्याकडे आपल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचा आपण मनापासून खूप खूप आभार व्यक्त करूया. वंदना स्मृती सावे प्रीमियर लीग 2026 मध्ये सावे स्पोर्ट्स सावे आयोजित CPL 2026 हे पर्व तुम्ही पाहतायत. आज पूर्ण गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहतो. ही एकता, ही अखंडता खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आहे. न्यू शिवशक्ती आणि न्यू शक्ती मित्रमंडळ आणि SRD स्पोर्ट्स वर्सेस न्यू शक्ती मित्रमंडळ अशी लढत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. जिथे टॉस जिंकला न्यू शक्ती मित्रमंडळ संघानं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. SRD स्पोर्ट्स संघाला आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी. SRD स्पोर्ट्स संघाचे स्पॉन्सर संभाजी पाटील, न्यू शक्ती मित्रमंडळाचे स्पॉन्सर नितीन भाई पाटील. चला, श्रीकांतजी गायकर यांच्याकडून प्रत्येक सिक्सरला 200 रुपयांचं कॅश प्राइज तथा चौकाराला म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते जोपर्यंत आता स्टेजवर आहे तोपर्यंत हे पारितोषिक कायम राहील कोणत्याही बॅटर्ससाठी. पहिला चेंडू कट केला, हलक्यातनं टॅप करत असताना बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिली धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पूर्ण केली एका धावेने ऑफ दी मार्क होत असताना. येस, फुल टॉस, पॅटशी कडा होती, मागे बॉल येतोय. कीपर कडनं थोडीशी मिस्टेक आपल्याला जरूर पाहायला मिळाली, परंतु अशा प्रकारचे बॉल कलेक्ट करणं देखील सोपं काम नाही. ज्या वेळेला बॅटला एज घेऊन बॉल मागे येतो सो थोडासा मूव होतो एका त्या वेगानं, आणि तो बॉल कलेक्ट करणं, गॅदर करणं तेवढंच सोपं नसतं एका विकेट किपरसाठी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 4 या आकड्यावरती. आज बऱ्याचशा मॅचेस मध्ये हाय स्कोरिंग देखील सामने आपल्याला बघायला मिळाले. हा 6वा सामना तुम्ही आजच्या दिवसातील पाहतायत. स्वीप केलाय, चांगला फटका, पॉवर प्ले सुरू आहे, गॅप फार मोठा होता आणि बॉल सरळ निघून जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. येतोय पहिला चौकार. चांगला फटका होता, स्वीप करण्यात आला आणि बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता. पुन्हा कट केला, वॉट शॉट, स्क्वेअर कट. वीरेंद्र सेहवागची आठवण ताजा करणारा हा फटका आलाय, लागोपाठचा दुसरा चौकार. आणि त्याच्यावर कट करण्यात आलं, बॉलला सरळ पाठवलं पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. दीपक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, दीपक चांगला खेळतोय सध्या आणि पंचांचा षटक समाप्तीचा देखील इशारा आलाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत त्या 12 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एकही गडी न गमावता टीम SRD स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. विदाउट एनी लॉस ट्रेल ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. एक चांगली टोटल आपण नक्कीच म्हणू शकतो. पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. सावे स्पोर्ट्स सावे आयोजित वंदना स्मृती सावे प्रीमियर लीग 2026 CPL या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 16,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाणार आहे.
कैलासवासी अंकुश अमृत पाटील व रविकांत अमृत पाटील, श्री कल्पेश रमेश पाटील यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतर भव्य चषक जो संतोष घरत मुंबई शिवसेना शाखा प्रमुख यांचकडून असणार आहे प्रथम क्रमांकासाठी. द्वितीय क्रमांक गिरीशदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 9,300 रुपये व भव्य चषक स्वर्गीय कमलावती भागोजी पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज रविकांत पाटील यांचकडून दिला जाईल. दुसऱ्या षटकामध्ये सध्या गोलंदाज भाविकला तुम्ही पाहतायत. शिस्तबद्ध संघ देखील एक पारितोषिक या स्पर्धेच्या वतीनं दिला जाणार आहे. त्याच्यामुळे डिसिप्लिन प्रत्येकाला राखावी लागणार आहे. फेअर प्ले अवॉर्ड आदरणीय श्रीकांतजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. संभाजी पाटील यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करत आहोत. श्रीकांत गायकर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. भाविकनं दुसऱ्या षटकाला सुरुवात केलेल्या सध्या व्हीआयपी डायज वर तुम्ही पाहू शकता श्रीकांतजी गायकर यांना सन्मानित केलं जात आहे. एका बाजूला खेळी सुरू आहे. भाविक गोलंदाजी करतोय. ऑन साइडला पुन्हा फ्लिक केल्या मनगटी फटका डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डर आल्या बॉल वरती. सेकंडचा कॉल. धावाची संधी असेल परंतु 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. मला वाटतं ओव्हरस्टेप केलाय. येस, ओव्हर स्टेपिंग म्हणजे 1+2 एकूण 3 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे या 3 धावांनी 17 वर. अजय पाटील यांनाही विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं देखील CPL 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थोडासा खाली राहणारा बॉल फुलर लेंथ होता. विकेट कीपर चांगला जज करतोय मागे. चांगलं कलेक्शन आणि येतो आहे डॉट बॉल. अजय पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ह्या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. हळूहळू तो दुपारच्या सत्रामध्ये चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना. रिवर्सचा प्रयत्न होता. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल पुन्हा विकेट कीपरच्या हातामध्ये निघून जातोय. काय गोलंदाजी करतोय भाविक. लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम भाविक. हे सर एक संधी असते ना की गावातील तरुण खेळाडूंना, नव्या खेळाडूंना, नवोदित नव्या दमाच्या खेळाडूंना एक गावातील प्रमुख संघामध्ये खेळण्याची संधी मिळत असते. याच प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला गावातील खऱ्या अर्थानं हिरे हे शोधायला मिळतात. हो 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 हो, इथे धावाची संधी जरूर होती. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावांनी पुढे 19 या आकड्यावरती जाताना. परंतु भाविकचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी केलेली आतापर्यंत. एक नो बॉल जरूर आला मात्र तदनंतर पुन्हा बॅक करून देत असताना त्याच्या षटकामध्ये भाविकला आपण पाहिलंय. हो यावेळेला ऑन द राईट्स समोर लॉक केलाय लॉंग ऑनला. फिल्डर जज करतात. कोणत्या प्रकारे चुकी नाहीये. पकडलाय जेल आणि पहिला धक्का लागेल SRD स्पोर्ट्स संघाला. आता आयकॉन खेळाडू शेखर मैदानामध्ये एंटर झाले. धावा धावफलकावरती 19 धावा 2 षटकांचा केस संपन्न झालाय. आफ्टर 2 over 19 ऑन द बोर्ड नाव. नेक्स्ट मॅच डावली स्पोर्ट्स वर्सेस रियांश स्पोर्ट. हो तिसऱ्या षटकामध्ये ऋषी आला आणि ऋषीचा पहिला बॉल चांगला एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करताना सरळ निघून गेलाय तो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. आफ्टरनून सेशन एकूण 10 सामने आजच्या दिवशी आपल्याला कव्हर करायचे. त्याच्यामुळे तर वेळ तुम्हाला जरूर जी निर्धारित दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला षटक पूर्ण करावे लागतील. ऋषीचा बॉल थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला मागे. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. एक धाव देखील पडून पूर्ण केली जाते. 1+1 2 धावा एकूण त्या ठिकाणी असतील
आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड आता 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 21 रन्स. 40+ खेळाडू खेळतात, अंडर 19 खेळाडू खेळतात, रेग्युलरचे खेळाडू खेळतात. एक चांगली संकल्पना, चांगली कॉन्सेप्ट आपण पाहतोय. यापुढचा बॉल असेल आता फ्री हिट. शेखरकडे सुवर्ण संधी आहे. फ्रीटचा बॉल, त्याच्यावर बिग हिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तिथे मिळालं नाहीये. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. भाविक त्या ठिकाणी जरूर होता आणि 3 धावा बघता बघता पळून देखील पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या ते 24 धावा. फ्रीटवर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटर शेखरचा आणि दुधात साखरेसारखंच आहे ना की एखादा नवीन बॅटर येतो मैदानावर आणि पहिला चेंडू त्याला फ्री हिटचा खेळायला मिळतो. हे तसंच तर दृश्य. शेखर पुन्हा स्ट्रायकिंग एंडला येणार. स्ट्राईक रोटेट करत असताना धावा धावफलकावरती 25. RT मूव्हीज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबवर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त टाईप करा वंदना स्मृती सावे प्रीमियर लीग 2026. ऋषी थर्ड ओव्हर मध्ये ऋषीकडे चांगला व्हेरिएशन देखील आहे. जर आपण पाहिला नो बॉल एक त्यानं हाताळला. वेगवान हा बॉल पुन्हा शॉर्ट मिड विकेट कडे भरपूर उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक सुरुवातीला जेथे उभा होता ना तिथेच बॉल पडला. फिल्डर का पुढे गेला तर ते त्यालाच माहिती. एक्झॅक्ट जो पहिला तिथे सुरुवातीला उभा होता तिथेच बॉल पडला होता. मात्र होत असं कधी कधी ज्या वेळेला भरपूर उंच बॉल जातात आणि भरपूर उंचावरून येणाऱ्या कॅचेस जज करणं तेवढं सोपं काम नसतं. आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 27 आकड्यावर 27. ऋषी तयार. लोबो फुल टॉस. हवेत आहे बॉल. आता चूक होणार नाहीये. मिड विकेटला पकडलाय जेल. समाप्त होतोय शेखरचा खेळ. बिग विकेट फॉर द टीम SRD स्पोर्ट्स. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी लास्ट ओव्हर मध्ये बॉलर प्रसादचा वापर आता या ठिकाणी करण्यात आला. नवीन फलंदाज मनीष आला जो सध्या स्ट्रायकिंग एंडला असेल. चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं. डावली स्पोर्ट्स वर्सेस रियांश स्पोर्ट. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल. टीम ओनर
साठी एक वेगळी जर्सी, आयकॉन खेळाडूसाठी एक वेगळी जर्सी. प्रसाद अंतिम षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल प्रसादचा चांगला फुल लेंथ होता आणि थोडंसं फुटवर्कची कमतरता जागेवरून समोर लॉफ करण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल डॉट येतोय आणि 29 वर धावफलक स्थिर आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की या क्रीडांगणावरती धावा चांगल्या प्रकारे बनतात, परंतु तो खेळ फलंदाजांना करावा लागेल. स्वीअर चेंडू मौसमशा अधिक बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पंचांनी इशारा कळवलाय की वाईट बॉल आहे. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. पुढचा बॉल फ्लिक केला, मनगटी फटका. हो फिल्डरला बीट करत मागे निघाला बॉल. एकदा मिळाली दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं दोन्ही बॅटर विकेटच्या मध्ये धावताना आपण बघितले आणि या 3 धावांच्या बरोबरीने स्कोर आता पुढे गेलेला आहे. 33 आकड्यावरती 33 रन्स. हे 30वा. प्रत्येक सिक्सरला 200 रुपयांचं पारितोषिक लागले, परंतु एकही षटकार आतापर्यंत लागलेला नाहीये. शॉट ऑफ लेन हुक केला, ब्लाइंड स्ट्रोक आणि बॉल सीमा पार. हा पहिला षटकार. चांगला टायमिंग होता खरं तर. परफेक्टली एवढे कॉन्सन्ट्रेशन नव्हतं शेवटच्या क्षणापर्यंत. फटका खेळताना मला वाटतं की डोळे मिटले होते बॅटरचे, परंतु जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट मात्र तेथे मिळालाय. इथे चांगली वापसी, परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये बॉल होता, अक्षरशः खोदून काढावा लागला. टीमचा आयकॉन खेळाडू बॉल वरती येतोय, तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. आणि इथे आता काय घडले पाहूया. तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावपाच्या स्वरूपामध्ये बाद आहे. क्या बात आहे. चांगला डीजे आज, चांगलं संगीत या ठिकाणी वाजवत असताना शेवटचं षटक सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंकज आला, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल मनीष. हो अपील अँड फिंगर गोज अप. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय झेल स्वरूपामध्ये. शेवटचा एक बॉल मला वाटतं डावातील शिल्लक आहे. चला दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण या जावली स्पोर्ट्स आणि रियान स्पोर्ट्स. श्रीकांतजी गायकर त्यांच्याकडनं प्रत्येक सिक्सरला 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. क्लीन बॉल, परफेक्ट दांडी गुल. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट आणि याच बरोबर धावा धावफलकावरती 41-42 टार्गेट.
आदरणीय श्रीकांतजी गायकर यांना विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. क्या बात आहे, अगदी डिसिप्लिन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत बघा. आयकॉन खेळाडू त्याच्या सर्व खेळाडूंना घेऊन, त्याचा स्पॉन्सर त्याच्या सर्व खेळाडूंना घेऊन एका रांगेमध्ये मैदानात उतरलाय. दोन्ही कॅप्टन यायचं आहे. डावली स्पोर्ट्स आणि रियान स्पोर्ट्स. नाणेफेकी त्या ठिकाणी केली जाणार आहे. श्रीकांतजी गायकर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. डावली स्पोर्ट्सच्या विरोधात लढत तुम्ही पाहणार आहात. रियान स्पोर्ट्स. रियांश 11 आज सकाळी देखील पहिला सामना खेळलेत. चला टॉस करूया आपण. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. एका बाजूला सावी प्रीमियर लीग, दुसऱ्या बाजूला भूषण. टॉस जिंकलेला आहे तो रियांश 11 आणि प्रथम गोल फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला, कॅप्टनची अशी ऍक्शन होती की गोलंदाजी करण्याचा निर्णय, बट त्यांना करायची बॅटिंग. टार्गेट या ठिकाणी असेल सामना जिंकण्याकरिता 42 धावांचं लक्ष असेल. 42 रन्स टू विन. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. प्रमोद आणि त्याच्या सोबतीनं ऋषिकेश. पहिला बॉल. ओहो हो, पहिला चेंडू फुल टॉस पाठवला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आघात केलाय प्रमोद चौकार. क्षेत्ररक्षक येत्या डीप मधून. दुसरा धावेचा प्रयत्न. हो 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 हो, ओव्हरथ्रो झालाय त्या ठिकाणी. मला वाटतं की चेहऱ्यावरती लागलाय. 3 धावा देखील मिळाल्या. बघा त्या ठिकाणी जरा खेळाडूकडे लक्ष द्या, कुठे लागलाय बघा. एक्झॅक्टली चेहऱ्यावरती बॉल लागलाय हे नक्की आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता 7 धावा. चौकार आणि त्याच्यानंतर 3 धावा पळून पूर्ण केल्या त्या ठिकाणी. सीपीएल चा पहिला दिवस तुम्ही अनुभवतायत. सीपीएल चा थरार कायम आपल्याला बघायला मिळालाय.
6वा सामना सुरू आहे SRD स्पोर्ट्सच्या विरुद्ध न्यू शक्ती मित्रमंडळ, जेथे टार्गेट न्यू शक्ती मित्रमंडळाला 42 पार करायचंय. SRD स्पोर्ट्स संघानं धावा बनवल्या त्या 41. पुन्हा एकदा बौद्ध तयार. हो हो, स्विच इट. रिव्हर्सचा फटका, परंतु बॉल त्या ठिकाणी आडला होता एक क्षणाला आणि मात्र निघून गेला तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋषिकेशच्या बॅट मधून आलेला हा क्लासिकल चौका. पुनः रिवर्सचा फटका, ये भी जाएगी, गेंद मैदान के बाहर. सिक्सर. दुपारचं सत्र आणि काय बॅटिंग करतोय. यावेळेला पुन्हा रिव्हर्सच खेळण्याचा प्रयत्न होता. येथे परफेक्टली टायमिंग खरं तर नव्हतं.
मात्र ज्या धावा बनणं गरजेच्या होत्या त्या धावा तेथे बनवल्या गेल्या चौकाराला. प्रसाद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न वेगवान, आता कीपर कडनं मिस्टेक. आणखी एक बॉल लॉंग स्टॉपला, नाही थांबणार, जाईल सीमा पार. आता मी म्हणेल नशिबाची साथ मिळत असताना लकी रन्स येतात संघाकरिता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पलटी स्ट्रोक खेळायचं होतं आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. दोघांमध्ये चांगला तालमेल, चांगली भागीदारी प्रमोद आणि ऋषिकेश मध्ये. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना हरेश माझ्या सोबतीनं पुन्हा ऍज अ स्कोरर. धावसंख्या धावफलकावरती 27. ज्या ऍव्हरेजने धावा बनवायच्या होत्या त्या ऍव्हरेजला स्पर्श केल्या. अवघं दुसरं षटक मार्गस्थ असताना 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता आणि 15 बॉल मला वाटतं शिल्लक आहेत अजूनही डावात. रन बॉल इक्वेशन म्हणजेच तेवढंही कठीण समीकरण नसेल फलंदाजी करणाऱ्या न्यू शक्ती मित्रमंडळ संघासमोर. ओ यावेळेला चांगल्या लाईनवर बॉल होता. आता इथून काय करावं लागेल माहितीये का SRD स्पोर्ट्सला, की जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला प्रमोदला ठेवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. कारण प्रमोद आता सातत्याने स्ट्रगल करताना दिसलाय, चाचपळतोय. बॅटची कडा आणि फलंदाज झेल स्वरूपामध्ये बाद होतोय. धक्का लागेल पहिला न्यू शक्ती मित्र. कॉट बँडी विकेट, चांगला झेल पकडल्या विकेट किपर शेखर. मला वाटतं त्या ठिकाणी ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळतोय SRD स्पोर्ट्स कडनं. पुन्हा एकदा ओ सॉफ्ट हँड या ठिकाणी ड्राईव्ह करण्यात आलं. बॉलर बॅक पास ड्राईव्ह मिडॉनच्या दिशेनं बॉल येतो आणि त्याच्यावरती मिळेल एकच धाव. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती आपल्याला धावफलक बघायला मिळेल ते 28 धावा. शेवटच्या 3 बॉलवर चांगली वापसी करण्याचा प्रयत्न केला बॉलर प्रसाद आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 14ची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. समीकरण आता थोडस सोपं दिसू लागलंय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये ओहो हो, यावेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका. बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जितेशच्या बॅट मधून आलाय चौकार. हो हो हो, यावेळेचा बॉल धावाची संधी जरूर होती. समोर लॉक करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईचा इशारा पंच कळवतायत आणि त्याच्यावरती आली आहे एक धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 33 रन्स. प्रत्येक बॉलवर आता सिंगल सिंगल आली तरी मॅच आपण जिंकू शकतो आणि आता असं वाटतंय की आता तोच निर्णय ऋषिकेश आणि जितेश घेतील कदाचित. येणारे 10 बॉल आणि 9 धावांची गरज आहे, म्हणजे आता एक चेंडू एक्स्ट्रा आहे आपल्याकडे असं त्यांनाही माहिती आहे. विदाउट प्रेशर ते खेळतात, परंतु आता इथून गोलंदाज मानसला दबाव टाकावा लागेल, विकेट प्राप्त करावी लागेल.
तेव्हा या मॅच मध्ये पलटवार ते करू शकतील. मनीष आहे गोलंदाज. हो, कमी गतीने टाकल्या. स्लो वन स्वीप करायचं होतं. आता इथे धावबाची संधी. हो हो, जितेश बाद होऊ शकला असता. टीमचा आयकॉन खेळाडू जर का इथे बाद झाला असता मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी तुम्हाला पुन्हा मिळाली असती, परंतु तसं घडलेलं नाहीये आणि त्याच्यावरती आली एक धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना येणारे 9 बॉल 8 धावांची गरज आहे. वंदना स्मृती यांना खऱ्या अर्थानं मी म्हणेल या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांच्या आठवणींना उजाला देणार हे कार्य आज आपण चावे स्पोर्ट चावे यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांच्या स्मरणार्थ चावे प्रीमियर लीगचं आयोजन आज खऱ्या अर्थानं या चावे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे. एकता, अखंडता, युनिटीचं प्रतीक आहे. बॉल हवेत, विकेट कीपर डाउन दी बॉल. चूक होणार नाहीये मॅच मध्ये. ट्विस्ट मैच में अभी भी काफी रंग बाकी है. विकेट प्राप्त केली गोलंदाज मनीष, बैटर जितेश. बैक टू द डगआउट. पुढचा बॉल. हो, जबरदस्त ड्राइव्ह. ऑफ ड्राइव्हचा फटका. लॉंग ऑफ मधून फिल्डर येतात. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि थ्रो थोडासा वाईड आला. 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आउटफील्ड मध्ये बॉल एकदा का ट्रॅव्हल झाला तर 2 धावा सहज गत्या त्या ठिकाणी मिळतात. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 37वा. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. न्यू शक्ती मित्र मंडळ थोडंसं आता वर दिसतंय मॅच मध्ये, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये कोणीच भारी नसतो आणि कोणीच हलका नसतो. जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय या खेळामध्ये कोणीच सांगू शकलेला नाहीये मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या चरणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढत राहावं लागेल. लढाई, कडवी झुंज तुम्हाला द्यावी लागेल, तेव्हा तुम्ही विजेते व्हाल. आणि विजेते नेहमी वेगळेपणाने खेळत असतात. तो वेगळेपण आज कोणत्या टीम कडून आपल्याला बघायला मिळेल हे बघायला मजा येणार आहे. दीपक. 6 बॉल 5 धावांची गरज. लास्ट 6 बॉल आर रिमेनिंग, 5 मोर रन टू विन. आने वाली 6 गेंदे, 5 रनों की जरूरत. ऋषी हुक करण्याचा प्रयत्न होता. ऋषिकेश अजूनही मैदानात आहे. हा बॉल मात्र सरळ निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. मजा आने वाली है इस मुकाबले में, मजा आने वाली है, इसमें कोई संदेह नहीं, क्योंकि आने वाली 5 गेंदे 5 रनों की जरूरत. क्या मुकाबला बन रहा है. जिस तरह से पारी की शुरुआत की थी ऐसा लग रहा था कि ये एक तरफी ये मुकाबला होने वाला है, वन साइड ये मैच होने वाला है, लेकिन जिस तरह से गेंदबाजों ने पुनरागमन किया और फिर एक बार बताया कि ये खेल क्रिकेट का है, लेकिन इस बार घुमाया गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की दिशा में.
फील्डर पहुंचेंगे, दूसरे का प्रयास, 2 रन पूरे, तीसरे की कॉल और आसानी से 3 रन यहाँ पर दोनों भी बल्लेबाज पूरे करते हुए। अब यहाँ से आने वाली 4 गेंदें और 2 रनों की जरूरत इस मुकाबले में न्यू शक्ति मित्र मंडल को जीतने के लिए। एसआरडी स्पोर्ट्स के सभी गेंदबाजों ने अच्छी फाइट दी अब तक। हालांकि अभी भी मुकाबला खत्म नहीं हुआ है, लेकिन यहाँ से कहीं ना कहीं जीत की तरफ बढ़ती हुई न्यू शक्ति मित्र मंडल। आने वाली गेंदें यहाँ से बाकी है 4 और 2 रनों की जरूरत। आइए लकड़े फिर एक बार हमारे साथ जुड़ चुके हैं आफ्टर लंच, काफी दिग्गज समालोचक। ओहो, इस बार फिर उछाल दिया गेंद को और इसके साथ ही इस मुकाबले को जीत लिया न्यू शक्ति मित्र मंडल ने। और ये खुशी का माहौल मेरे ख्याल से टीम के ओनर है, जिस तरह से वीआईपी मंच पे बिल्कुल बिल्कुल ऋषि ने आज बढ़िया पारी के लिए अपने टीम के लिए। नितिन पाटिल भी काफी खुश जिस तरह से आज उनके टीम ने खेल किया है। चलिए फिर अब यहाँ से चलिए मैन ऑफ द मैच का अवार्ड देंगे और मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू मिस्टर यस ऋषि, जिन्होंने शुरुआत अच्छी की, गेंदबाजी करते समय विकेट भी चटकाई और बल्लेबाजी में अच्छा फिनिशिंग टच दिया। वही ऋषिकेश इस मैच के हीरो। आइए ऋषिकेश, आपको मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। आपको उस अवार्ड को लेने के लिए यहाँ पर आना है। चलिए ऋषिकेश, आपको थोड़ा जल्द से जल्द आना है। एक केक पेस्ट्री और ट्रॉफी यहाँ से दी जाएंगी मैन ऑफ द मैच के लिए। और अब अगले मुकाबले में अब देखना ना भूलिए टीम ढाउली स्पोर्ट्स बनाम रियान स्पोर्ट्स, और आवाज आपको सुनने मिलेगी लकड़े सर की। थैंक यू। प्रसाद, आपण सुद्धा यायचे? प्रसादने एक षटकार मारला होता, त्याच्यासाठी 200 रुपये आलेत श्रीकांत गायकर। प्रसाद, एका षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आलेलं आहे. प्रसाद वर यायचंय प्लीज. श्रीकांतजी गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश पाटील यांच्या हस्ते 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारताना प्रसाद. हॅलो, ढवली देवा